माहिती 2 होत्या, पण त्यांचं सगळं मटेरियल सोबत होतं. काका शोकांती काय आणि मार्गोनला बी त्याचं नाव घेतलं नाही तर हे व्हिडिओ काढले त्याच्यामुळे नको एखाद्या तर तो व्हायरल झाला तर पुन्हा भानगड पांगायचे. ज्या बाबाची गाडी होती ते म्हणले नाना काय करो, आणि आता मी म्हणलं काय करो नाही, मी जर काका असतो तर या लोकांनी आम्हाला डबल पैसे दिले असते आणि याला आलं नसतं. कारण आमची यात्रा धंदा म्हणून नाही, आमची यात्रा कुठेतरी यायच्या पदरात फल पडावं. बाबा खोटे खरे सगळं सोबत होतं. विठ्ठल 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 मला आम्ही खोटं कधी बोलत नाही. साक्षीला बाबा तुमचे पाहुणे झाले त्यानंतर. म्हणून इथे मला सांगायचं श्रद्धेने व्रत करायचं, श्रद्धेने भावनेने तीर्थ करायचं, श्रद्धेने भावनेनं, मग त्याचं फल प्राप्त होतं. जर भाव नसेल तुम्ही किती व्रत करा त्याचं फल प्राप्त होत नाही. याचं दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल. एका शहरामध्ये एक शिक्षक आणि त्या शिक्षकाला त्या ठिकाणी धार्मिक वृत्ती होती आणि त्या शिक्षकाचा नियम होता प्रत्येक महिन्याची चतुर्थी व्रत करणे. मग प्रत्येक मला तो चतुर्थी करायचा आणि नेमाने त्या ठिकाणी चतुर्थी करायचा. चतुर्थीचा नियम कसा आहे, चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदय झाल्याशिवाय त्या ठिकाणी चतुर्थी सोडायला चालत नाही. हा व्रताचा नियम आहे. मग तो नियमाने त्या ठिकाणी आचरण केलं, पण कालांतराने त्या ठिकाणी कर्म धर्म सुयोगाने त्याचं आयुष्य त्या ठिकाणी संपलं आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी तद्धाम परमम झाला. कारण हे लोकांमध्ये कोणी आला तरी एक दिवस त्याला जाणे आहे, जावं लागतं आणि या ठिकाणी कोणीच राहू शकत नाही. तो या नियमाने गेला. पण कालांतराने त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाने ते व्रत स्वीकारलं. व्रत स्वीकारलं असताना प्रत्येक महिन्याला त्याने ते चालू केलं. पण त्याचा नियम होता की संध्याकाळी आले की त्या ठिकाणी गणपती समोर बसून त्या ठिकाणी त्याची अगदी त्या ठिकाणी मनोभावे पूजा करावी आणि त्या पूजेनंतर चंद्र उदय झाल्यानंतर नैवेद्य ठेवून त्या ठिकाणी नंतर असणारा उपवास सोडावा. पण तो पूजाला बसला असताना गंमत अशी झाली, त्याचे 4-2 मित्र होते आणि 4-2 मित्र असल्यामुळे त्यांचं सकाळी ठरलं होतं की आपल्याला अमुक अमुक ठिकाणी पार्टीला जायचं आणि तुम्ही सुद्धा यायचं. याला लक्ष नाही, हो म्हणला. हो म्हणल्यानंतर त्या ठिकाणी गंमत अशी झाली, हा पूजेला बसणं आणि त्यातले 2-3 मित्र येणं एक झालं. आल्याबरोबर पाहिलं, ओ बाळू पटेल, अहो काय तुमचं काम म्हटलंय, आम्ही अर्धा तास झालो बाहेर उभाय, अजून त्या ठिकाणी तुमचा आठवण तयार नाही. महाराजाने त्यांच्यापेक्षा स्वर वर काढला, अरे काय करू म्हणलंय, या ठिकाणी मी केव्हापासून त्या ठिकाणी तळमळ करतो, पण काय करू रे दादा, हा असणारा चंद्र, पुढे जरा विचित्र शब्द वापरला, हा चंद्र मग अजून उदयाला आला नाही आणि तोंड दाखवलं नाही, त्यामुळे मला व्रत त्या ठिकाणी सोडता येत नाही, त्याच्यामुळे वेळ झाली. विठ्ठल विठ्ठल. सांगा, अशी जर आपली भावना असेल, असं जर आपलं व्रत असेल, असं जर आपली कृती असेल, तर आपला दैवत कसं प्राप्त होईल. अव त्या ठिकाणी ते दैवत प्राप्त होणार नाही, पण विघ्न आल्याशिवाय राहणार नाही, कारण ती विघ्न हरण करणारी दैवत आहे. मग मला हे सांगायचं, आपण कोणतंही व्रत घ्या. आता व्रत घेताना तुम्हाला सांगतो बरं का, तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सांगता कस काय, आम्ही त्या जास्त भांगडीत पडत नाही, कारण दिवस निघला की काका व्रत आहे, जेवढे दिवस तेवढे व्रत आहे, ज्याला जे पण ते करायचे. कारण आम्ही वैष्णव वारकरी, आमच्या असणाऱ्या वाट्याला फक्त एक 5 व्रत सोडले की 2च व्रत सांगितलेले आहे आमच्या जगद्गुरु तुकोने, आणि ते वारकऱ्याने करायचे. व्रत एकादशे सोमवार न करते, एकादशे सोमवार कोण त्याची गती, हरी हरा नाही बोट भरवाती, कोण त्याची गती होईल नेन.
आपल्या धर्मामध्ये जे आहे ते आपण अनुकरण केलं पाहिजे, व्रत हे केलं पाहिजे, भावनेने केलं पाहिजे, श्रद्धेने केलं पाहिजे, त्याच्या पुढाशी भाव पाहिजे. भाव नसेल तर त्या ठिकाणी ते व्रत फलदायी ठरत नाही. तो फक्त त्या ठिकाणी वरपंनी त्या ठिकाणी लोकांना दिसायला असतो. विठ्ठल विठ्ठल. अंतरंगात भाव नसेल तर तुम्हाला दुसरं दर्शन सांगतोय. एका ठिकाणी काय झालं, एक राजा बिरबल आणि बादशाह राजा आणि बिरबल प्रधान हे दोघं त्या ठिकाणी सोबत राहायचे. आणि त्या प्रधानाचं काम होतं त्या ठिकाणी आपल्या बादशाहाची सेवा करायची, सांगितलेलं काम करायचं बरं का सुद्धा महाराज. मग योगायोग असं झाला, ते दोघं असे सहज बसल्यानंतर त्या ठिकाणी तो बादशाह त्या ठिकाणी असणारा त्या आपल्या प्रधानाला म्हणतो, प्रधानजी बोले मुझे ब्राह्मण बनना है. बादशाह कोण आहे? मुसलमान आहे, मुस्लिम आहे आणि इच्छा करतो ब्राह्मण बनायची. जाऊ दे, त्याच्याकडे पाहून होत नाही. भरपूर श्रोते त्या माने पण थोडे बाजूला बसल्यामुळे दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण बाहेरून किती क्रिया बदलली, लोकाला वरून किती दाखविलं, अंतरंगात नसत तर ते प्रकट होत नाही. मग आता राजा त्या ठिकाणी बिरबल त्या ठिकाणी बिरबलला बनतोय मेको ब्राह्मण बनणं आहे. आता तो प्रधान बिरबल बिचारा ह्या झाला त्याचा त्या ठिकाणी मोबाईल काय करू म्हणले. आता हा मुस्लिम हा ब्राह्मण होऊ कसा शकेल, हे शक्य आहे का? पण आता त्या ठिकाणी याने तर आपलं साकडं घातलेलं आहे, करावं काय? मग त्या प्रधानाने आपली चलाखी बुद्धी होती, महाराजला सांगितलं, राजे एक काम करो, मेको 15 दिन का समय दो. कितना? 15 दिन का समय मुझे दो, मैं आपको ब्राह्मण बना देता. आता ते चतुर हुशार राजापेक्षा आहे. आणि असं केल्यानंतर तो असणारा बादशाह मला ठीक है 15 दिन तो 15 दिन, उसको क्या है, मगर मेरे को ब्राह्मण बनना है, ये तेरा काम है, मेरे को ब्राह्मण बना दे. ठीक झाला त्यांचा करारनामा झाल्यानंतर महाराज आणि तो 15वा दिवस जवळ आला आणि तो होता दिवस एकादशीचा. मग एकादशीच्या दिवशी या असणाऱ्या बिरबलने एक गाढव घेतलं इकडून आणि ते गाढव त्या ठिकाणी घेऊन गंगेवर गेला, एक साबून आणला आणि गंगेच्या पात्रावर त्या ठिकाणी नेऊन त्या असणाऱ्या गाढवाला साबून लावून आंघोळ घालू लागला. एवढ्यात बादशाह आला. बादशाह चित्र पाहिलं. बोले बिरबल क्या कर रहा है? बोले महाराज ये देखो ना, बोले इस गंगे में ये गधे को नहाना बना रहे. बोले क्यों? बोले मेरे को उसको साबुन लगा के इसको घोड़ा बनाना है. कलम तुम्हारा क्या करने का है? इसे मेरे को घोड़ा बनाने का है. तो महाराज बादशाह तापला. बोले मूर्खा, कुछ भी बातें करते हैं, अरे गधे का घोड़ा होता है क्या? बोले वो तो बात है महाराज, जैसा गधे का घोड़ा होत नहीं तो मुस्लिम का ब्राह्मण कैसा होगा? बाह्य क्रिया कितीतरी बदलली, शक्य नाही तसं बाह्य क्रियेला महत्व नाही, अंतरंग क्रिया पाहिजे. म्हणून कोणतंही सांगतोय तीर्थव्रत करताना अंतरंग भाव पाहिजे. अंतरीची घेतो गोडे पाहे गोडे भावाने, पाहे गोडे भावाने, पाहे गोडे भावाने, अंतरीची घेतो गोडे पाहे गोडे भावाने, पाहे गोडे भावाने, पाहे गोडे भावाने.
तात्पूर्ण घेतात. पण हे बघा आपल्याकडे काहीतरी देवाची कृपा आहे. कारण तुका म्हणे ज्याची खरी सेवा त्याच्या भये. आता म्हणून नवीन कार्यक्रम आहे. जर आवाज बसला कार्यक्रम पडला तो हे लोक महाराज असे लाय असतात. आमचं जीवन सगळं याच्यावर आहे. बाकी कमी जास्त झाली चालेल पण आमचं जीवन त्या ठिकाणी स्वरावर आवाजात आहे आणि भगवत कृपा आहे. म्हणून इथे त्या ठिकाणी मला हे सांगायचं आहे असा जो नियम आहे आणि हा नियम आमच्या पूर्वजांनी घालून दिलेला आहे. आता तुम्ही आतापर्यंत कथा या ठिकाणी ऐकली असेल नसेल मला माहित नाही पण आज तुम्हाला याचं मी मुळासकट त्या ठिकाणी सांगून जाणार आहे. एकादशी कोण आहे, एकादशी कोणी केली, एकादशी केल्यामुळं काय फळ झालं हे सविस्तर तुम्हाला संक्षिप्त असणाऱ्या आणि चरित्रामध्ये सांगून जाणार आहे. विठ्ठला एकादशी व्रत आपल्या या असणाऱ्या भारत देशामध्ये, कारण आपला भारत देश सुजलम सुफलम देश आहे. जगाच्या पाठीवर अनेक देश आहे पण अनेक देशामध्ये संस्कृती नाही, संस्कृतीहीन देश आहे. रात्री महाराजांनी एक सुंदर दृष्टांत मांडला होता. कारण आम्ही सगळ्याला मानणारे आहोत. ज्या लोकांचं वक्तव्य चांगलं आहे त्यांचा आपण गुण गायलेच पाहिजे. क्षीरसागर महाराज म्हणले, ढगे नाना ज्यावेळेस एका माणसाने मला विचारलं, म्हणले आपल्या असणाऱ्या भारत देशातल्या स्त्रिया म्हणले या ठिकाणी काळ्या आहे आणि बाकी देशातल्या स्त्रिया म्हणल्या गोऱ्या पान आहे, गोरे देश आहे. मग त्या ठिकाणी त्या गोऱ्या लोकांनी आपल्या इथल्यानंतर विचारलं, बोले क्या आपने भारत के लेख, बोले सब काले है, बोले हमारा देखो बोले सब गोरे पण आहे, गोरे लोक आहे. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी महाराजांनी उत्तर दिलं, आपले लोक दिसायला जरी गोरे असले आणि आमच्या महिला जरी दिसायला काळ्या असल्या पण आमच्या भारत देशातल्या महिला म्हणजे महान पतिव्रता आहे, असल्या विद्या देशात नाही. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. या भारत देशामध्ये हा देश संस्कृती या देशामध्ये असल्या कारणाने या देशात आपला जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत. म्हणून आपल्या देशाचं वैभव, आपल्या देशात सगळे अवतार, आपल्या देशात संत, आपल्या देशात वारी, आपल्या देशात यात्रा. ज्यावेळेस आपण यात्रा जातो महाराज, आपण पाहतो पाषाण देशातले लोक आपल्या भारत देशामध्ये अमाप पैसा खर्च करून त्या ठिकाणी आनंद भोगण्याकरता येतात. पण आपण किती भाग्यवान आहोत. विठ्ठला विठ्ठला. मग या एकादशीचं महाराज आपण सांगतो. मग एकादशी कुठून आले, कशी आली, थोडं चरित्र सांगतो. आपल्या या देशामध्ये अयोध्येचा राजा, या अयोध्येमध्ये सूर्यवंशामध्ये अनेक होऊन गेलेले राजे आहे काका. त्यापैकी एक असणारा रुक्मांगण नावाचा राजा. आणि या राजाच्या नगरीमध्ये एक असल्यास त्या राजाकडे फुल बगीचा वगैरे होता आणि फार मोठा बगीचा, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फुलं. कारण फुल हे आणि भक्तीचं एक असणार आणि प्रतिमा आहे ती देवाला आवडणारी गोष्ट आहे. पत्रम पुष्पम हा फलम तोयम हा एक गीतेतला श्लोक आहे. देवाला काही दे नसलो श्रद्धेने तुम्ही फुल जरी दिलं तरी देवाला ते आवडत आहे. म्हणून त्या असणाऱ्या रुक्मांगण राजाने फार मोठा फुलाचा बगीचा लावला आणि गंमत अशी झाली, वरून त्या ठिकाणी इंद्राचे सेवक रोज येऊन त्या ठिकाणी त्या बगीच्यातले फुलं चोरून येऊ लागले. मग त्या सेवकाने पाहिलं, माझ्या दादाने राजाच्या कानावर गोष्ट घातली, महाराज आपल्या बगीच्यातले फुलं रोज चोरीला जातात. वास्तविक पाहता हे सांगितलं, राजाला राग यायला बसता. पण राजाला राग आला नाही. कोण येतं म्हणले, कोण येतं मला माहित नाही. एक असणारं अचानक विमान येतं, खाली उतरतं, फुलं तोडून निघून जातात. मग राजा रुक्मांगणाने त्या ठिकाणी ते पाहण्याकरता तो बगीच्यात आला. बगीच्यात आल्यानंतर काय अचानक त्या ठिकाणी त्या असणाऱ्या विमानाची बिघाड झाली आणि ते विमान खाली टेकलं. टेकल्यानंतर राजा आला. राजाने त्या सेवकाला धरलं, बाबा आपण कोण आहात? म्हणले आम्ही इंद्राचे सेवक आहोत आणि आम्ही इंद्राच्या सेवेकरता आपले फुलं नेतो. राजा म्हणला, भाग्य माझं, माझ्या बगीच्यातले फुलं
इंद्राच्या पूजे करता जातात. माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. तुम्हाला लागेल तेवढे फुले घेऊन जा. ठीक आहे, असं झालंय गोष्ट खरी. पण त्या ठिकाणी माणसाचा प्रश्न झाल्यामुळे तो विमान खाली टेकलं. टेकल्यानंतर त्या सेवकाने सांगितलं विमान तसं उठवत नाही. मग म्हणले आपल्या नगरीमध्ये कोणी एकादशी व्रत करणार असेल तर त्या ठिकाणी त्याला आणा. त्याचा हात ज्यावेळेस विमानाला लागेल त्यावेळेस विमान उठेल. आता तोपर्यंत राजालाच एकादशी माहित नव्हती काका. एकादशी काही माहित नव्हती. पण त्या सेवकाने समजून सांगितलंय कालपासून कोणी एखादा उपवासी व्यक्ती असेल तरी विमान उठेल. मग राजा आला. राजाने दौंडी दिली. ऐका गावकरी मंडळी हो, आपल्या नगरीमध्ये कालपासून कोणी उपाशी व्यक्ती असेल तर त्याने त्या ठिकाणी माझी भेट घ्यायची आहे. त्याला मी 10 गाव बक्षीस देणार आहे. नाही जमलं ते जाऊ. आता दौंडी माहित नाही पुरी होत्या. आता ते राहिलं नाही गावगावच्या दौंडी. पहिले आपल्या काळामध्ये तो बिचारा यायचा आणि चौकात उभा राहायचा दौंडी त्याच्या गावात काही असलं तरी. अशी त्या ठिकाणी दौंडी झाली. मग योगायोग एक म्हातारी आणि त्या म्हातारीने ती दौंडी ऐकली आणि तिला थोडं काही ऐकायला आलं काही नाही आलं काका. आणि ती अशी काठी टिकीत टिकीत राजाकडे आली. राजा कसली दौंडी होते रे बाबा. ते म्हणले आजी आपल्या गावात एखादी बाई कालपासून उपाशी किंवा पुरुष असला तर त्याचं मला काम आहे. बर तुमचं कस काय भाऊ मला काही माहित नाही उपास घे बाप. पण माझी सून जी आहे ना कालपासून उपाशी आहे. राजा म्हणला कस काय. म्हणले माझ्या लेकाचं तिचं भांडण झालं तर अशी बदलली ती रुसली आणि ती कालपासून जेवलीच नाही. राजाला म्हटलं जमलं का कसं होत नाही. मग राजा गेला. त्या म्हातारे सांगितलं ती बाई आणली. आणल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्या विमानाला तिनं हात लावला. हात लावता त्या ठिकाणी विमान त्यांचं उठलं. उठल्यानंतर विमान निघून गेलं. आणि मग राजा रुक्मांगंधाच्या लक्षात आलं की बाई फक्त त्या ठिकाणी रुसून उपवासी आहे पण एकादशी व्रत काय आहे म्हणून एका मुळाशी जाऊन त्याने विचार केला. आणि मग ती एकादशी तेव्हापासून सुरुवात झाली. विठ्ठला विठ्ठला एकादशी कारणे रुक्मांगंधाचा छंद आणि एकादशी आणखीन कथा सांगतो थोडीशी की ज्या वेळेला भगवान परमात्मा आणि एक दैत्य मागे लागला म्हणून तो त्या ठिकाणी पुढे पळू लागला आणि पळत असताना त्या ठिकाणी त्याला थोडा थंब लागला आणि तो थांबला. थांबल्यानंतर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या भगवंताच्या श्वासोश्वासातून एक कृती निर्माण झाली. एक मुलगी त्या ठिकाणी बाहेर आली आणि तिने हातात तलवार घेऊन त्या दैत्याचा फरशा उडवला. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा आणि असणारे असं पाहून तिला विचारलंय तर तिने सांगितलं मला एक वरदान द्या. मी आज 11वी तिथी आहे, एकादशी तिथी आहे. आजपासून माझं जे व्रत लोक करतील त्या ठिकाणी ते सगळ्या पातकापासून मुक्त होऊन त्याला मोक्ष प्राप्त होईल. विठ्ठल आता या भानगडी सांगायला सोपं आहे का. आता हे फक्त आम्हालाच माहिती आहे. कारण कीर्तन म्हटलं म्हणजे फक्त 5-4 गोष्टी सांगायच्या आणि तुम्हाला रंगवायचं त्या ठिकाणी खिसा गरम करले की चाललंय. तसं नाही. तुकोबरा म्हणतात तसं नाही. पाहोने या ग्रंथ
कथा कल्पतरू. कथा कल्पतरू ग्रंथामध्ये हा विषय, कारण कीर्तन करणे ग्रंथ हाताळले पाहिजे. उगा त्या ठिकाणी पाठ करायचे, इकडे तिकडे ऐकायचं, तुमच्या पुढे मांडायचं आणि तुमची फसवागत करायची. हा बाजार जास्त झाला आहे. आता थोडे लोक हुशार होऊ लागले म्हणा, परंतु कीर्तन याला म्हणतात. काहीतरी त्याच्यामध्ये चरित्र असावं, काहीतरी त्याच्यामध्ये प्रमाण असावे, काहीतरी त्याच्यात ओव्या असाव्या, काहीतरी संतांचं काही वाङ्मय असावं, त्याला कीर्तन म्हणते. नाही तर हे करमणुकीचं साधन तुमच्या घराघरात आहे. टीव्ही, आता तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला मोबाईल काढला की सगळं करमणुकीचं साधन आहे. म्हणून कीर्तन करमणुकीचं साधन नाही, उद्धाराचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला असं एकादशी व्रत नारा मारा सांगतात. हे आमच्या पूर्वापासून आमच्या घराण्यात आल्यामुळं आमचं ते करणं आहे.